ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला अत्यंत पवित्र मानलं जातं. असं म्हणतात की या गोमातेमध्ये 33 कोटी देवीदेवता वास करतात. गोमाता ही सर्व देवमयी आहे. गायीच्या देहात सर्व देवता वास करतात. तिच्या पाठीवर ब्रह्मा, कंठात विष्णू आणि मुखामध्ये शिवांचा वास असतो. म्हणूनच संपूर्ण 33 कोटी देवतांचे षोडोपचार अथवा पंचोपचार पूजन करायचे जर असेल तर केवळ एका गोमातेचे जर पूजन आणि तिची सेवा केली तर सर्व देवी देवतांचे पूजन केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं. या देवतांसोबतच या गोमातेमध्ये माता लक्ष्मी देखील वास करत असते. तर आपण आज या व्हिडिओमध्ये या गोमातेला गुरुवारच्या दिवशी एक वस्तू खाऊ घालायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ही वस्तू गोमातेला खाऊ घातल्यामुळं 33 कोटी देवी देवतांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि आपल्या जीवनात कितीही मोठं संकट असेल, विघ्न असेल, दारिद्र्य असेल तर ते दूर होऊन आपल्या घराची, मुलाबाळांची प्रगती होणार आहे, भरभराट होणार आहे आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळणार आहे. आता गुरुवारी आपल्याला कोणतीही वस्तू गोमातेला खाऊ घालायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये पशुपक्ष्यांना अन्नदान करण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे. आता आपण गोमातेला अन्नदान का करायचं आहे तर शास्त्रानुसार गोमातेमध्ये 33 कोटी देवदेवता वास करत असतात आणि जर आपण या गोमातेला भोग अर्पण केला तर 33 कोटी देवदेवतांना भोग अर्पण केला यापेक्षा आपल्याला मोठं पुण्य काय प्राप्त होऊ शकतं. गायीच्या माध्यमातून 33 कोटी देवतांना अन्न अर्पण करायचे आणि त्यानंतर घरातील इतर सदस्यांनी अन्न खायचे आणि ज्या घरामध्ये गोमाता असते, गोमातेची सेवा केली जाते त्या कुटुंबामध्ये कधीही कोणतेही संकट येत नाही. त्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा नेहमी कृपाशीर्वाद असतो. तर आपण हा जो उपाय जाणून घेणार आहोत, गोमातेला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ती गुरुवारी सकाळी आपल्याला खाऊ घालायची आहे. आता तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून हा उपाय सुरू केला तरी देखील चालेल, परंतु आपण सकाळी जेवण करण्यापूर्वी आपल्याला मी जो नैवेद्य सांगणार आहे तर तो गोमातेला खाऊ घालायचा आहे. तर तो नैवेद्य आहे चपाती. या चपातीवर तुम्हाला एक मूठभर चण्याची डाळ ठेवायची आहे आणि त्यावर एक गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे आणि ही चपातीची कणिक मळत असताना त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. अशी हळदीची चपाती, त्याच्यावर मूठभर चण्याची डाळ आणि एक गुळाचा छोटासा खडा, हे आपल्याला आपलं जेवण करण्यापूर्वी आपण हे गोमातेला खाऊ घालायचं आहे. जी आपण पहिल्यांदा घरामध्ये चपाती बनवलेली असेल तर ती चपातीच या गोमातेला खाऊ घालायची आहे. ही चपाती खाऊ घातल्यामुळं आणि या वस्तू मी ज्या दोन सांगितलेल्या आहेत तर त्या खाऊ घातल्यामुळं आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही. तसेच माता अन्नपूर्णा त्यांच्या घरामध्ये नेहमी वास्तव्य करते. मात्र गाईला गुळ खाऊ घालत असताना हिवाळ्याच्या दिवसातच गोमातेला आपल्याला गुळ खायला घालायचा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात गोमातेला गुळ अजिबात खाऊ घालू नये. तर एक चपाती, त्यावर मूठभर चण्याची डाळ हे आपल्याला या गोमातेला खाऊ घालायचं आहे. त्याचबरोबर चपातीसोबतच आपल्याला हिरवा चारा देखील या गोमातेला खाऊ घालायचा आहे. आता हे खायला घालण्यापूर्वी आपल्याला गोमातेची सेवा करायची आहे. तिचे चरण धुवायचे आहेत, त्याच्यावरती हळदी कुंकू लावायचं आहे, गोमातेच्या कपाळी हळदी कुंकू लावायचं आहे. विधीपूर्वक या गोमातेची आपल्याला सेवा करायची आहे, पूजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला या गोमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे. आता ही चपाती खाऊ घालत असताना आपल्या तळहातावरती ही चपाती ठेवायची आहे आणि आपल्या हाताने ही चपाती खाऊ घालायची आहे. जर चपाती खाऊ घालत असताना तुमचा जर हात या गोमातेने जर चाटला तर तुमच्याकडून जे काही कळत नकळत ज्या काही चुका झाल्या असतील, पाप झाली असतील तर ती सर्व काही दूर होतात. परंतु जरी तुम्हाला गोमातेला हाताने खाऊ घालणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग एखाद्या प्लेटमध्ये ठेवून खाऊ घालू शकता. त्यानंतर चपाती खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. गोमातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, तुमच्या इष्टदेवतांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर मग गोमातेला 33 कोटी देवदेवतांना तुमच्या मनामध्ये काही चिंता असतील, ज्या अडचणी असतील, त्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. ही सेवा तुम्ही दर गुरुवारी केली तरी देखील चालेल किंवा एखाद्या गुरुवारी केली तर चालेल किंवा विशिष्ट ज्या तिथी असतात, संकष्टी, एकादशी किंवा दर महिन्याला काही ना काही सणवार येत असतो तर त्या सणवाराला देखील तुम्ही या गोमातेला अशा प्रकारे चपाती, हिरवा चारा खाऊ घालू शकता, जेणेकरून या गोमातेचा 33 कोटी देवी देवतांचा, माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुम्हाला तुमच्या कुटुंबाला प्राप्त होणार आहे.
त्याचबरोबर सोमवारी जर तुम्हाला गोमातेला जर एखादी वस्तू खाऊ घालायची असेल तर कोणताही पांढऱ्या रंगाचा पदार्थ तुम्ही या गोमातेला खाऊ घालायचा आहे. जसं की मिठाई असेल सफेद रंगाची, किंवा तांदळापासून बनवलेला कोणताही पदार्थ असेल, साखरेपासून बनवलेली कोणतीही वस्तू असेल, तर ती नैवेद्य स्वरूपात आपल्याला गोमातेला खाऊ घालायची आहे. सोमवारी आपण जर गोमातेला खाऊ घातले तर आपल्याला भगवान शिवशंकरांची देखील भक्ती केल्याचं सार्थक ठरतं. त्याचबरोबर ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे तर अशा व्यक्तीने मंगळवारी गाईला बेसनाचे लाडू खायला घालायचे आहेत. त्याचबरोबर बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे आणि बुधवारी या गोमातेला जर हिरवा चारा खाऊ घातला तर बुधग्रह शांत होतो. त्याचबरोबर गणपती बाप्पांची देखील आपल्यावर कृपा राहते. तसेच मी अगोदर सांगितल्याप्रमाणे गुरुवारी तुम्हाला गोमातेला चपाती, त्यावरती एक गुळाचा खडा आणि चण्याची मुठभर डाळ ही खाऊ घालायची आहे. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद मिसळायची आहे आणि 2 चपात्या या गोमातेला आपल्याला खाऊ घालायच्या आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी गाईला खीर खाऊ घालायची आहे. गाईला शुक्रवारच्या दिवशी खीर खाऊ घातल्यानं आपला शुक्र ग्रह बलवान होतो आणि देवी लक्ष्मी मातेचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपल्यावरची सर्व संकट दूर होऊन माता लक्ष्मीच्या कृपेने घराची, मुलाबाळांची प्रगती भरभराट होते. त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन त्या पिठामध्ये थोडंसं उडदाचं पीठ मिसळायचं आहे. त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्याची एक चपाती बनवून तुम्हाला या गोमातेला खाऊ घालायची आहे. यामुळे देखील शनिदोष दूर होतात. आणि दर रविवारी भाकरीमध्ये थोडासा गूळ मिसळून गोमातेला खाऊ घालायचा आहे. यामुळं सूर्याची महादशा देखील संपते आणि माणसावरील म्हणजे कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न दूर होतात. तुम्ही जर गोमातेची सेवा केली, पूजा केली तर तुम्ही 33 कोटी देवी देवतांची पूजा केल्याचं, सेवा केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं आणि त्यांच्या कृपेने तुमच्यावरची सर्व संकट, विघ्न दूर होतात, दारिद्र्य दूर होतं. परंतु आपल्या घरातील जी ही चपाती असेल किंवा भाकरी असेल किंवा मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या खाऊ घालत असताना तुम्हाला गोमातेला पहिल्यांदा खाऊ घालायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही भोजन करायचं आहे. त्याचबरोबर गोमातेला कोणतीही वस्तू खाऊ घालत असताना, गोमातेची पूजा करत असताना गोमाता जर खाली बसलेली असेल तर अतिशय उत्तम, किंवा गोमातेला खाली बसवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण बसलेल्या गाईला भाकरी किंवा इतर ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत, नैवेद्य सांगितलेला आहे, तर तो खाऊ घातल्यास आपल्याला जास्त फायदा होतो. परंतु गोमाता जर खाली बसत नसेल तरी देखील काही फरक पडत नाही, तुम्ही खाऊ घालू शकता. आणि गाईला चपातीसोबत किंवा भाकरीसोबत गूळ खाऊ घातल्यानं आपली जी रखडलेली कामं आहेत तर ती देखील सर्व पूर्ण होतात. त्याचबरोबर अजून एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की गोमातेला चपाती किंवा भाकरी तुम्ही जर खाऊ घालत असाल तर ती कोरडी किंवा शिळी नसावी. ही जर तुम्ही चूक करत असाल तर तुमच्यावरती माता लक्ष्मीचा तसेच 33 कोटी देवी देवतांचा कृपाशीर्वाद होण्याऐवजी तुमच्यावरती संकट, विघ्न, बाधा येण्याची शक्यता आहे. घरामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चुकूनही तुम्ही शिळी कोणतीही चपाती असेल, भाकरी असेल तर चुकूनही ती खाऊ घालू नये. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी पहिली बनवलेली भाकरी असेल किंवा चपाती असेल तर ती तुम्हाला गोमातेला खाऊ घालायची आहे. आपल्या दारात आलेल्या गाईला कधीही गोमातेला उपाशी पाठवू नका. दारात आलेल्या भुकेला गाईला चपाती, भाकरी खाऊ घातल्यानं आपल्याला 33 कोटी देवी देवतांचं पुण्य तर प्राप्त होतंच, त्याचबरोबर आपल्यावरची जी सर्व संकट आहेत, विघ्न आहेत, दारिद्र्य आहे तर ते देखील दूर होण्यास मदत होतं. गोमातेसोबतच जर आपल्या दारामध्ये जर कोणते प्राणी, पक्षी येत असतील, जसं की कुत्रा येत असेल, कावळा येत असेल किंवा कोणताही इतर प्राणी जर येत असेल, पक्षी येत असेल तर त्याला आपण खाऊ घालावं. अन्नदान केल्यानं अनेक प्रकारचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. त्यामुळं आपल्याला जे शक्य होईल तर ते अन्नदान आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे. हे पुण्य केल्यानं आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील पुण्य प्राप्त होत असतं. आपल्याला दुःखापासून मुक्ती मिळते आणि म्हणूनच आपल्याला ही अन्नदान करायचं आहे, सेवा करायची आहे. गुरुवारी तुम्हाला जरी दररोज जरी शक्य होत नसेल तरी देखील गुरुवारी तुम्ही काहीही झालं तरी देखील या गोमातेला 2 चपात्या, त्यामध्ये चिमूटभर हळद घालून मुठभर चण्याची डाळ आणि गुळाचा खडा खाऊ घालायचा आहे. आपण केलेली कोणतीही सेवा, कोणताही उपाय हा कधीही वाया जात नाही. फक्त करत असताना आपण तो मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा. तरच आपण केलेल्या सेवेचं, केलेल्या उपायांचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं. लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. आता मी तुम्हाला जे गुरुवारी गोमातेला या वस्तू खाऊ घालायला सांगितलेल्या आहेत तर या वस्तू खाऊ घालत असताना सर्वप्रथम आपल्याला गोमातेची पूजा ही अवश्य करायला हवी आणि मगच आपल्याला ही गोमातेला वस्तू खाऊ घालायची आहे. त्यानंतर आपल्याला गोमातेच्या
कपाळाला हात लावायचा आहे, गोमातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचं किंवा माता लक्ष्मीचं, इष्टदेवतांचं, ज्या तुम्हाला देवी देवतांचं स्मरण करायचं आहे तर त्यांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या गोमातेमध्ये वास करणाऱ्या 33 कोटी देवी देवतांना प्रार्थना करायची आहे. ही सेवा केल्यानं तुमच्या मुलाबाळांवरील सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत. घरामध्ये कधीही पैशाची धनधान्याची कमतरता भासणार नाही. अन्नपूर्णा मातेच्या कृपेने घरामध्ये धनधान्य भरून राहणार आहे. माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये सदैव राहणार आहे. त्यामुळेच तुम्ही तुमच्या दारामध्ये आलेल्या गोमातेला किंवा आलेल्या कोणत्याही प्राणी पक्षाला हे तुम्ही अन्नदान करायचं आहे. येणाऱ्या दारामध्ये गरीबाला तुम्ही अन्नदान हे अवश्य करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होईल आणि तुम्ही केलेल्या सेवेचं तुमच्या कुटुंबाला पुण्यफळ प्राप्त होईल. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर काही तुमच्या समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता.